टायफॉइड हा तसा फिकोरल रूटने ट्रान्समिट होणारा आजार आहे. फिकोरल म्हणजे काय, आपल्या खाण्यापिण्यामध्ये जर मानवी मैला मिश्रित झाला असला आणि तो मैला जर टायफॉइड झालेल्या व्यक्तीचा किंवा टायफॉइडचा आजार असणारा कॅरियर व्यक्ती असेल, म्हणजे टायफॉइडचे जंतू त्याच्या बॉडीमध्ये कॅरी करत असेल तर तो होऊ शकतो. मान्सूनमध्ये त्याचं प्रमाण वाढतं. त्याचं कारण असं आहे की पाणी जे आहे ते आपल्या ज्या पाईपलाईन आहेत, मैला मिश्रित पाणी जर पाईपलाईनच्या कॉन्टॅक्टमध्ये आले आणि पाईपलाईनमध्ये कुठं जर छिद्र असतील तर ते पाणी आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स होतं आणि त्यामुळं मान्सूनमध्ये त्याचं प्रमाण वाढतं. पण टायफॉइड पर से कुठल्याही सीझनमध्ये येऊ शकतो. जर तुम्ही टायफॉइड मिश्रित किंवा टायफॉइडनं दूषित झालेलं पाणी किंवा अन्न खाल्लं, सेवन केलं, तर त्याच्यामध्ये एस्पेशली हे जे आपले स्ट्रीट फूड असतात जिथं हायजीनचा इश्यू असतो किंवा जो कुक असतो किंवा सर्व करणारा व्यक्ती असतो, जो जर टायफॉइड कॅरियर असेल आणि त्याचं हँड हायजीन म्हणजे हाताची स्वच्छता जर नीट नसेल तर मग तो टायफॉइड दुसऱ्याला, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडं तशा पद्धतीनं ट्रान्सफर होऊ शकतो. टायफॉइड हा एक बॅक्टेरिया, मराठीमध्ये आपण त्याला जीवाणू म्हणतो, तो आहे साल्मोनेला टायफी नावाचा बॅक्टेरिया. त्याच्यामुळं कॉमनली होतो. आणि साल्मोनेला पॅराटायफी पण एक बॅक्टेरिया असतो, तो सिमिलर टायफॉइड सारखाच आजार तो पण आहे. आणि ह्याचं फिकोरल रूट म्हणजे काय की टायफॉइडनं दूषित झालेलं पाणी किंवा टायफॉइडने दूषित झालेलं अन्न किंवा एखादा व्यक्ती ज्याच्या शरीरामध्ये टायफॉइड आहे आणि तो जर फूड प्रिपेअर करत असेल योग्य ती हाताची स्वच्छता न देता किंवा फूड आपल्याला सर्व करत असेल तर त्यामुळं तो टायफॉइड पसरू शकतो. टायफॉइड आपल्याला जेव्हा आपल्या शरीरामध्ये आपण टायफॉइड दूषित झालेलं पाणी किंवा टायफॉइडनं दूषित असलेलं अन्न खातो, त्यावेळेला तो आपल्या आतड्यामध्ये जातो, तिथं वास्तव्य करतो आणि तो तसाच आपल्या विष्ठेद्वारे बाहेर पडतो. आणि बऱ्याचदा ह्या मार्गानं मग ती विष्ठेच्या आपला हात, आपण ज्यावेळेस हात धुत असतो आणि त्यावेळेस जर आपण हात व्यवस्थित धुतला नाही साबण पाण्याने आणि तोच हात दुसरीकडे लागला तर तसा ट्रान्सफर होऊ शकतो. किंवा हे जे पाणी आपलं सांडपाणी जर आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स झालं तर तिकडून तो आपल्याला मिळू शकतो. हा एक भाग झाला. दुसरा भाग, बऱ्याचदा टायफॉइडचा पेशंट बरा होतो पण तो काही कारणास्तव, समजा त्यांनी प्रतिजैवक किंवा अँटीबायोटिकचा कोर्स इनकम्प्लीट केला असेल तर किंवा बाकीच्या काही कारणामुळे तो कॅरियर राहतो त्याच्यामध्ये. त्याचा अर्थ असा आहे की त्याच्या शरीरामध्ये टायफॉइडचा जीवाणू तसाच तो शेड करत राहतो त्याच्या विष्ठेमध्ये आणि त्यामुळं तो बाकीच्या लोकांना एक पोटेन्शियल थ्रेट होऊ शकतो की टायफॉइडचं इन्फेक्शन होण्यासाठी. असं स्कूलमधले पाण्याचे सोर्सेस जे आहेत ते महत्त्वाचं, त्याचं प्युरिफिकेशन कशा पद्धतीनं होतं आहे, काय होतं आहे. गोल्ड स्टँडर्ड इज आपल्याला जर टायफॉइड नको असेल तर पाणी उकळून पिणं सगळ्यात गोल्ड स्टँडर्ड आहे. कुठलेही UV फिल्टर किंवा RO फिल्टर गॅरंटी देत नाहीत की तुम्ही टायफॉइडचा बॅक्टेरिया मारून टाकू आम्ही. त्यामुळं बेस्ट थिंग की पालकांनी आपण आपल्या मुलाला आपल्या स्वतःची वॉटर बॉटल देणं आणि त्याच बॉटलमधनं पाणी प्यायला सांगणं. दुसरा मुद्दा, प्रत्येकाला हँड हायजीन जे आपण कोविडमध्ये शिकलेलो आहे, हँड हायजीन किंवा हाताची स्वच्छता, हात कसा धुवायचा, 6 स्टेप ज्या हँड वॉशिंगच्या आहेत सगळीकडे, गुगलला, यूट्यूबला सगळीकडे अवेलेबल आहेत, त्या बघून आपण त्याचं व्यवस्थितपणे हँड वॉशिंग करणं गरजेचं आहे. नखांची स्वच्छता अतिशय महत्त्वाची. नखं वाढलेली नसली पाहिजे कारण त्यातूनच आपला बॅक्टेरिया ट्रान्सफर होऊ शकतो. जेव्हा आपण आपली स्वतःची शी धुत असतो त्या जर बॅक्टेरिया असेल आपल्याकडं तर तो दुसऱ्याला ट्रान्सफर होतो. आणि मुलांना स्कूलमध्ये सेन्सिटाईज करणं गरजेचं आहे की जेव्हा तुम्ही खायला बसता, एकत्र खायला, नॅचरली मुलं जे आहेत ती एकत्र एकटा डबा कोण खात नाही, सगळेजण शेअर करून खातात. तर त्यावेळेस मेक शुअर की प्रत्येक फ्रेंडनं आपापला हात व्यवस्थित धुतलेला आहे आणि तो आजारी नाही आहे. ह्या 2 गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. हे गोष्टी आपल्याला टायफॉइडचं इन्फेक्शन जर आपल्याला होण्यापासून टाळायचं असेल तर ह्या गोष्टी आपण स्कूल टीचर आणि आपली मुलं, प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना हे सेन्सिटाईज करणं गरजेचं आहे.